Hello everyone, Kannada International School Washim welcomes you all. Subscribe our channel right now and press the bell icon for more videos. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी विषयाचा पाठ 6वा इकार बघणार आहोत. या आधी 5व्या पाठात आपण छोटी ई म्हणजे पहिली विलंटी शिकलो होतो. तर आज आपण मोठी ई म्हणजेच इकार म्हणजे दुसरी विलंटी शिकणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिली विलंटी जी आहे इकारची, तर त्याचा उच्चार, त्या अक्षरांचा उच्चार हा थोडक्यात होतो, म्हणजे जास्त लांबत नाही. तर मोठी ई जी आहे म्हणजे दुसरी विलंटी, याचा उच्चार करताना हा उच्चार जो आहे तो लांबवण्यात येतो. तर आपण काही इकारचे अक्षर आणि काही शब्द बघणार आहोत. तर बघा, पहिलं अक्षर आहे ड अधिक इकार, म्हणजेच यालाच म्हणतात दीर्घ वेलंटी. तर ही वेलंटी बघा कधीही अक्षराच्या उजव्या बाजूला दिली जाते. तर याचा ड चा विलंटी आपण अक्षर कसं लिहिणार, तर ड ला विलंटी डी. बघा याचा उच्चार दीर्घ होत आहे. ड ला विलंटी डी. दुसरा ट अधिक दुसरी विलंटी बरोबर टी. ट ला विलंटी टी. व अधिक दुसरी विलंटी व ला विलंटी वी. म अधिक दुसरी विलंटी म ला विलंटी मी. तर यावर आपण काही शब्द बघणार आहोत ज्या शब्दांमध्ये दुसरी वेलंटी आलेली आहे. बघा, भ अधिक काना अधिक क अधिक र अधिक दुसरी वेलंटी. तर याचा जो शब्द तयार होणार आहे तो भ भला काना भा. क र ला विलंटी री. भाकरी भाकरी. दुसरा शब्द आपण तयार करणार आहोत ब अधिक दुसरी विलंटी अधिक ळ. बघा जो शब्द तयार होत आहे तो आहे ब ला विलंटी बी ळ बीळ. तिसरा शब्द आपला घ अधिक र अधिक दुसरी विलंटी घरी. बघा यामध्ये वेलंटी कोणत्या अक्षराला आहे, तर वेलंटी र ला लागलेली आहे. कोणती वेलंटी, दुसरी वेलंटी. नंतरचा आपला शब्द आहे ग अधिक काना अधिक ड अधिक दुसरी विलंटी गाडी. ड ला दुसरी विलंटी लागलेली आहे. शेवटचा आपला शब्द आहे स अधिक काना अधिक ड अधिक दुसरी विलंटी साडी. ड ला दुसरी विलंटी लागलेली आहे. तर आता आपण पाठ सुरू करणार आहोत. पाठ 6वा इकार दुसरी वेलंटी. बघा चित्र आहे, कशाचं चित्र आहे हे चित्र आहे बीड. तर ब अधिक दुसरी वेलंटी बी बीड बीड. दुसरं चित्र आहे पाटी. बघा ट ला दुसरी विलंटी दिलेली आहे. पला काना पा. ट ला विलंटी टी पाटी. ट ला दुसरी विलंटी आहे. तर यावर आधारित आपण पाठ आता वाचणार आहोत. त्यामध्ये ज्या ज्या अक्षराला दुसरी विलंटी आहे त्याखाली मी रेष ओढणार आहे आणि त्या अक्षरांवर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे.
तर आता आपण पाठ वाचून घेणार आहोत. काल मी बाजारात भाजी पाहिली. हिरवा पालक, हिरवी मिरची, पिवळी काकडी, लाल गाजर. ताजी भाजी घरी आणली. चिरली, शिजवली आणि वाढली. भाजी भाकरी छान झाली. तर या पाठामध्ये बघा, ज्या ज्या अक्षरांखाली रेष ओढलेली आहे ती अक्षर आहे दुसरी वेलांटीचे, म्हणजे त्या अक्षरांना दुसरी वेलांटी लागलेली आहे. आता या पाठातील काही शब्द आहेत दिलेले आपल्याला, ते आता आपण वाचणार आहोत. तर प्रश्न आहे, वाचा आणि म्हणा. रीड अँड से. तर पहिला शब्द आहे आपला हिरवी. बघा, वला दुसरी वेलांटी लागलेली आहे. तर चित्रामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाचे काय दिसत आहे? काय दिसत आहे तुम्हाला? बघा बघा, आपल्याला दिसत आहे हिरवी पालक. दुसरा शब्द आहे मिरची. चला दुसरी वेलांटी लागलेली आहे. तर नंतरचा आपला शब्द आहे पिवळी. ळला दुसरी वेलांटी आलेली आहे. काकडी. डला दुसरी वेलांटी आलेली आहे. नंतरचा शब्द आहे ताजी. जला दुसरी वेलांटी आलेली आहे. आणली. लला दुसरी वेलांटी आहे. चिरली. लला दुसरी वेलांटी आहे. शिजवली. लला दुसरी वेलांटी लागलेली आहे. भाकरी. रला दुसरी वेलांटी आहे. झाली. लला दुसरी वेलांटी आहे. तर ह्या शब्दांमध्ये ज्या ज्या अक्षरांना दुसरी वेलांटी आहे ते अक्षर आपण बघितले आणि शब्दसुद्धा वाचले. आता आपण बघणार आहोत शब्दार्थ. पहिली. पाहिली. सॉ. बाजार. मार्केट. हिरवा हिरवी. ग्रीन. मिरची. चिली. पिवळी. येलो. काकडी. कुकुंबर. गाजर. कॅरोट. ताजी. फ्रेश. आणली. ब्रॉड. चिरली. कट. शिजवली. कुक. वाढली. सर्व. आता या पाठातील आपण बघणार आहोत सराव. प्रश्न अ. खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा. नेहमीप्रमाणे तुम्हाला या पाठात सुद्धा चित्र आहे, त्याखाली त्या चित्रांना काय म्हणतात त्याची नावे सुद्धा लिहून दिलेली आहे आणि ती खालील 2 रिकाम्या जागांमध्ये तुम्हाला तशीच्या तशी वाचून लिहायची आहेत. तर आता आपण चित्र बघणार आहोत. पहिलं चित्र आहे बघा, ही डबी दिसते तुम्हाला. ही डबी आहे मिठाची, म्हणून हे चित्र आहे मीठ. मीठ. मला दुसरी वेलांटी दिलेली आहे. वीट. वीट. वला दुसरी वेलांटी दिलेली आहे. नंतरचं चित्र आहे आपलं वाटी. वाटी. कशाला, कोणत्या अक्षराला वेलांटी आलेली आहे दुसरी? टला दुसरी वेलांटी आलेली आहे. नंतरचं चित्र आहे इडली. इडली. लला दुसरी वेलांटी आलेली आहे. नंतरचं चित्र आहे साडी. साडी. डला दुसरी वेलांटी आलेली आहे. नंतरचं चित्र आहे बघा भजी. भजी. जला दुसरी वेलांटी आलेली आहे. नंतरचं चित्र आहे पिशवी. पिशवी.
व ला दुसरी विलंटी आलेली आहे. नंतरचं चित्र आहे काकडी, काकडी. ड ला दुसरी विलंटी आलेली आहे. शेवटचं चित्र आहे गाडी, गाडी. ड ला दुसरी विलंटी आलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत अभ्यास. त्यातील प्रश्न आ. एका शब्दात उत्तरे लिहा. खाली काही प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, त्याची उत्तरे तुम्हाला एका शब्दात लिहायची आहे. प्रश्न आहे पहिला, बाजारात काय पाहिली? बाजारात काय पाहिली होती? तर बाजारात भाजी पाहिली होती. भाजी. बघा. दुसरा प्रश्न आहे, पालक आणि मिरची कशी होती? पालक आणि मिरची कशी होती? तर पालक हिरवा होता आणि हिरवी मिरची होती. हिरवा पालक, हिरवी मिरची होती. तिसरा प्रश्न, पिवळी काय होती? पिवळी काय होती? तर पिवळी काकडी होती. प्रश्न चौथा, घरी कशी भाजी आणली? भाजी घरी कशी भाजी आणली? तर घरी ताजी ताजी भाजी आणली. म्हणून याचं उत्तर लिहिणार आपण ताजी भाजी. कशी भाजी आणली? ताजी भाजी घरी आणली. आता हे प्रश्न ई. खाली चित्रात दाखवलेल्या भाज्यांची नावे वाचा व लिहा. तर पहिलं चित्र आहे गाजर. इथे त्याचं नाव आपल्याला लिहून दिलेलं आहे, गाजर. आता हे नाव म्हणजेच हा शब्द तुम्हाला इथे रिकाम्या जागेत लिहायचा आहे. दुसरं चित्र आहे वांगी. वांगी. वांगी हा शब्द तुम्हाला इथे रिकाम्या जागेत लिहायचा आहे. तिसरं चित्र आहे चवडी. चवडी. चवडी हा शब्द तुम्हाला रिकाम्या जागेत लिहायचा आहे. नंतरचं चित्र आहे, कोणती भाजी आहे ही? ही भाजी आहे फरसबी. फरसबी. फरसबी हा शब्द तुम्हाला रिकाम्या जागेत लिहायचा आहे. नंतरचं शेवटचं चित्र आहे बटाटा. हे चित्र सर्वांनाच माहीत असेल, बटाटा. बटाटा हा शब्द तुम्हाला रिकाम्या जागेत लिहायचा आहे. तर आता शेवटचा प्रश्न आहे ई. तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या भाजीचे नाव लिहा. आता हा प्रश्न तुम्हाला स्वतःला लिहायचा आहे. म्हणजे जी भाजी तुम्हाला आवडत असेल त्या भाजीचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. मला जी भाजी आवडते त्या भाजीचं नाव मी आता इथे लिहिणार आहे. तर मला आवडते बटाटा. तुम्हाला सर्वांना सुद्धा बटाटा ही भाजी आवडतेच. तर हा पाठ आता आपण शिकलो तो तुम्हाला वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि दुसरी वेलांटी ही शिकून घेऊन त्याचा सराव करायचा आहे. धन्यवाद.